या 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 तरीच म्हणलं सकाळपासून कुठं गेलते. तूच म्हणली होती काय म्हणलं होती? मी पाण्याला जाते दारू पिऊन या. अहो मी म्हणलं होतं मी पाण्याला चालले, दार लावून घ्या. अगं तुझं सगळं झालं खरं, पण मला आज सगळं उलटच ऐकू येते. बर. आज या बासंब्यामध्ये एक बाई भाजी विकत होती. चुका घ्या चुका, 10 रुपयाला चुका. मला ऐकू आलं, मुका घ्या मुका, 10 रुपयाला मुका. मी म्हणलं बाई एवढी सुंदर दिसती, 10 रुपये मुका काही महाग नाही. खिशात हात घातला, 50 रुपये हातात ठेवले आणि 5 मुके मागितले. मुका तर काय दिला नाही, पण मुका मारले दिला ग. तसंच पाहिजे तुम्हाला. मला दारुड्या भेटलाय नवरा, माझं नशीब फुटलंय ग. 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 नशीब फुटलंय ग, 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 माझं नशीब फुटलंय ग. मला दारुड्या भेटलाय नवरा, माझं नशीब. मला दारुड्या भेटलाय नवरा, माझं नशीब फुटलंय ग. मला दारुड्या भेटलाय नवरा, माझं नशीब फुटलंय ग. मला दारुड्या भेटलाय नवरा, माझं नशीब फुटलंय ग. हो, हो, अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं दारू सोडा, दारू सोडा, दारू सोडा. अगं तुला काय अक्कल आहे का नाही ग? कस काय? इथं 10 रुपये पैसे नाही तर सोडा काय बापाचा प्यायचा. पाय. अहो मी तुम्हाला म्हणते दारू प्यायची सोडा. काय वाईट आहे का या दारू मध्ये? अहो या दारूमुळे अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त झालेत. हिंगोली जिल्ह्यातले 10 माणसं मेले, 10 दारू पिऊन. कोणी येड्याने सांगितलं ताई? येड्याने सांगायची काय गरज आहे? बातम्या छापून आलत पेपरवर. आजपासून बंद. खरंच बंद? खरंच बापरे, हनुमंतरायच पावली. खरंच बंद? खरंच बंद. खरंच दारू बंद? तुझ्या आईची शपथ बंद. दारू नाही, पेपर बंद. असं काही बाई छापून येते. अहो कधी काय घरात खायला आणलंय का तुम्ही? काय पाहिजे ग? गहू, तांदूळ, अनेक डाळी आहे का काय खायला? 50 पोत्यात घरात 50. अजून काय पाहिजे हो? 50 पाहिजे, 50. त्याच्यात आहे का काही? मला वाटलं पावसाळ्यामध्ये तुझ्या घरचे पाहुणे मंडळी आपल्या इथे येतील तर पाय पुसायला नको का? खूपच विचार करता हो तुम्ही संसाराचा. मग खरंच लय दिमाग आहे तुम्हाला. नात करते काय मग? वा. मला दारुड्या भेटलाय नवरा, माझं नशीब फुटलंय ग. 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 नशीब फुटलंय ग, माझं नशीब फुटलंय ग. नशीब फुटलंय ग, माझं नशीब फुटलंय ग. मला दारुड्या भेटलाय नवरा, 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 माझं नशीब फुटलंय ग. हो, हो, हो. आणि ते जाऊ दे ग. आणि एवढ्या उन्हाचं कुठे गेलतीस? आता ऊन काय तुमच्या टकल्या बापान ठेवलं होतं? अरे हिला काय अक्कलच नाही. एवढा मोठा सूर्य दिसना गेला का? एवढा मोठा. अहो ते सूर्य नाही, मग लाईट आहे लाईट. तरीच म्हणलं मग आपण सूर्याभोवती किडे कसं वळलं 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 करायले. तुम्ही दारू सोडायले का नाही? तुला सोडून पण दारू सोडणार नाही. मी खरंच जाईल बरं सोडून. आणि जाय काय करशील का सोडून? मी दुसरा नवरा करते, आणि तेही पिऊ लागलं तर? तिसरा करते मी, आणि तेही पिऊ लागलं तर? चौथा करते. आणि तेही पिऊ लागलं तर? मग तुमच्यासारखा टकलू हायवाल्याचा झेंडाच लावते मी, पण काय कमी नाही. अरे हिला काय अरे काय हिला अक्कल आहे का नाही बरं? इथं नवरा बदलायला काय सरपंच वाटला?
वर्षाला नवरा बदलाय, 5-5 वर्षाला नवरा बदलाय. सरपंच वाटला का काय तुला? मग बायको बदलायला काय सरपंचीन वाटली काय? मी काय म्हणलो काय? बायको बदलतो तूच म्हणालीस दुसरा करतो म्हणून. तुम्हीच तर म्हणले सोडून देतो. तुला वाटते काय मला कोणी देणार नाही तू गेली तर? बर कधी साडी घेतली का मला? घेतली की. या मकर संक्रांतीला 4 वर्ष होतात. 4 फाटून पण गेली ती. अगं मी घेत होतो हा पण तू तुझ्या माहेरला गेलतीस. मग साडी घ्यायला कोण रोखवलं होतं तुम्हाला? माप साडीचं माप. त्या साडीचं माप काय जे टाकल्या बापान ठेवलं होतं? अगं तुला काय अक्कलच नाही. कस काय? आत्ताच्या साडीला हात किनारपट्ट्या. नवऱ्याच्या मनात आलं धोतर म्हणून घालतो आणि बायकोच्या मनात आलं साडी म्हणून घालतो. अहो 4 वर्ष होतात मकर संक्रांती साडी फाटून पण गेली. म्हणून आता लग्नाच्या आधीचे कपडे घालायले. ते कोणी घेऊन दिले? मीच. लग्नाच्या आधी काय तुम्ही घेऊन दिलेत काय? बापान घेऊन दिले तर जाऊ दे आता इज्जतीचा फलदा करू नको लोकात. मला दारुड्या भेटला भेटलाय नवरा माझं नशीब फुटलंय ग, मला दारुड्या भेटलाय नवरा माझं नशीब फुटलंय ग. मला दारुड भेटलाय नवरा माझं नशीब फुटलंय ग. मला दारुड भेटलाय नवरा माझं नशीब फुटलंय ग. नशीब फुटलंय ग, माझं नशीब फुटलंय ग. नशीब फुटलंय ग माझं नशीब फुटलंय ग. मला दारुड्या भेटलाय नवरा माझं नशीब फुटलंय ग, मला दारुड्या भेटलाय नवरा माझं नशीब फुटलंय ग. मला दारुड भेटलाय नवरा माझं नशीब फुटलंय ग. मला दारुड भेटलाय नवरा माझं नशीब फुटलंय ग. हो अगं ते जाऊ दे. इथं मंडपामध्ये मगापासून दारूचाच वास आलाय. मृदंगाचार्य पिऊन आले असतील. तरीच म्हणलं गजानन भाऊ तुमच्यावर कसा संशय घेऊ. बरं ते जाऊ दे. हा 100 रुपये दे की. नाही कशाला? ही दिसना गेलं का तुला? संपाले. हो, दिसायला येते काय? बॉटल दिसायली का? त्याच्यामध्ये दारू दिसना गेला का ग तुला? हा दिसायली थोडी थोडी. मग थोडीच राहिली का नाही? हा मग ते घ्यायला लागते का नाही? हो मग 100 रुपये द्यायला लागते. हो दे मग. बरं जाऊ दे 100च दे. नाही ते काय भेटणार नाही. तुम्ही या माणसाला मागा, मी नाही देणार. लोक काय म्हणतील ग? एवढं मोठं माणूस आणि आम्हाला पैसे मागायला तूच दे. घरात काय लेकरं बाळाला लागल ना काय खायला? बरं जाऊ दे 90 रुपये दे. ते तर अजिबात नाही भेटणार. 50, अह, 25, 20 रुपये. भेटणार नाहीत. बरं 10 रुपये तरी दे. नाही म्हणल्यावर नाही. 5 रुपये तरी दे ग. कसे कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच. काय करावं माय मॅन नशिबात असा नवरा भेटला. बरं 5 रुपये दे ग. भेटणार नाही. तुझ्या पाया पडतो. नाही चकना खातो की ग 5 रुपयाचा? ते पण नाही भेटणार. ये अमिताभ बच्चन किसी के सामने हाथ नहीं फैलाता. मागून फाटलेली शिवादी. तुम्ही दारू सोडायले का नाही? नाही. सोडावं. या 10 रुपये अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त झालेत. कोणाकोणाचा संसार उद्ध्वस्त झालाय काहींनी गावाचं वाटोळ केलंय. तुम्ही सोडा. संसाराचं उद्ध्वस्त केलंय. माझ्या तोंडाजवळ आणू नका. ते बुकीत आडवं पडेल. मला वाटलं तुला लय एवढं हे करते. तू एकदा पिऊन बघ लय भारी असते. बरं देऊ नका. ते नांगरांवडीन मुसळच घालेल. एकदा पी. पुरुष म्हणजे सांगा याल काही. एकदा पिली. जे पिणारे आहेत ना त्यांना विचार. एकदा पिली की काही करा नाद काही सुटत नाही. तुम्ही सोडण लागते. तुम्हाला सोडणच सोडा लवकर. तुला काय उगं वाटलं काय सोडायचं? वाटलं नाही सोडा लवकर. चला. तुला काय उगं वाटलं का बेवडा म्हणजे? अहो दारू पिणं लय वाईट आहे. तुमच्या चांगल्यासाठी सांगायले मी. बाई हे नाद लय भारी आहे. तुला माहितच नाही. लोक ज्याला मौत समजतात त्याला आम्ही शोक समजतो. समजलं का तुले? बेवडा म्हणतात मले. मी तुम्हाला आधीच म्हणले होते ना मागून फाटलेली शिवून घ्या. मला दारुड्या भेटलाय नवरा माझं नशीब फुटलंय ग, मला दारुड्या भेटलाय नवरा माझं नशीब फुटलंय ग. मला दारुड भेटलाय नवरा दारुड्या भेटलाय
आता आखरींदा मागलो बा द्याली का नाही? नाही हो, तुम्हाला तुमच्या भल्याचं सांगायला बरं. ते भलं गेलं जाऊ दे, द्याली का नाही? नाही देणार बरं. आता मी मारीन बरं, खरं सिरियसली नाही देणार. मी मारीन बरं का. तुम्ही आणि मला मारता. मग मला तू काय कलेक्टर आहे काय कुठली न माराय? मला हो तुलाच. तू मला चॅलेंज करतो. हो हो तुलाच. मला सोडून द्या ना दारू. कशी आली लाईन वर? इथं माणसं येतं म्हणून मी बोला ना. लवकर दारू सोडा, टाइम वेस्ट चाललंय. हे गाव आपलंय. तू काही केलं तर लोक तुला काय मारू देणार आहे? तू का तू म्हणती मारतो मारतो. या गावामध्ये कोणी मार देत नाही बाई तुला. सगळे घरात आपल्या चला माणसं एकदा आहेत. मग, घरात चला ना. लाडका जावई आहे बाई आपल्या या गावचा मी. तुम्ही दारू सोडा, आज चाल लाडके जावे. मग लाडके जावे असते तर दारू प्यायला पैसे दिले असते तुम्हाला. आम्हाला काय करायचं? देत नाहीत का मागल्यावर? मग तुम्ही मागा. पण मला मागू वाटत नाही. मग नका मागू, दारू सोडा फक्त. बरं तू द्याली का नाही? नाही देणार. मारीन बरं का मी. नाही देणार. उगाच टाइम वेस्ट घालू नका. लवकर मी आता. तुम्हाला एका मराठी भाषेत का सांगितलेलं कळत नाही का? काय दारू प्यायची सोडा. सोडणार ना? सोडा लवकर. सोड. महिला मंडळ पहा बरी. मी एक कान खाली वाजवलं की आडूच पडते. तुला काय उगं वाटलं काय? नांगरान ओढून मुसळच घाली. बरं जाऊ दे. तू ते मारायचं काऊन काढते का? 50 रुपये दे, मला कळत नाही का तुला? तुम्ही दारू सोडून द्या. तू 50 रुपये दे. नाही देणार. उगाच राग आणू नका. अगं माझ्या मेवणीची बहीण दे की ग. नाही ना हो. दारू सोडून द्या. तुम्ही दारू सोडायला का? सोडली. वा, खरंच हनुमंतराय पावले. आता मला लय आनंद झाला. कस काय? दारू सोडली मी. मला पण लय आता लय आनंद झाला. अति 50 रुपये दे आता. तरीच मला इतक्या लवकर कस काय जागेवर आले? अगं कशासाठी विचार की. कशासाठी? आता मला आनंद झाला नाही का दारू सोडली हो म्हणून. हो मग एकदा पितो दारूच्या आनंदात. हं? खरं आहे तुमचं. खुशी खुशी मध्ये एक. लय दिमाग घेऊ तुम्हाला. मग नाही भेटणार पैसे. अहो दारू सोडून द्या. दारू पिण्याने लिव्हर खराब होती, बायकोन माहेरी जाती, लेकरं बाळा नीट राहत नाहीत. दारू सोडून द्या. आजपासून खरंच सोडून देतो. आजपासून कधीच दारू पिणार नाही. खरं दारू पिणं हे खूप वाईट आहे. दारू पिल्यानं आपल्या घरामध्ये इज्जत नसते, गावामध्ये इज्जत नसते, बायको इज्जत देत नसते, बायको मारत असते. म्हणून आजपासून मी सुद्धा दारू पित नाही. आणि या गावामध्ये जो बेवडा आहे त्यानं सुद्धा दारू सोडावं. याकरता हे भावडा मी इथं केलं आहे. वा, टाळी वाजवा माझ्या नवऱ्यासाठी. महिला मंडळ झोपल्या की काय, वाजवा टाळी. भेटलाय नवरा माझं नशीब फुटलंय ग. मला दारुडा भेटलाय नवरा माझं नशीब फुटलंय ग. मला दारुडे भेटलाय नवरा माझं नशीब फुटलंय ग. मला दारुडे भेटलाय नवरा माझं नशीब फुटलंय